आज आपण बनवणार आहोत भरलेल्या वांग्याची भाजी। तर हे बघा किती छान अशी सुकी भरलेल्या वांग्याची भाजी बनवली होती। तर चला म्हटलं आता इकडे वांगे घेतलेले आहे मी 4-5-6 वांगे घेतलेले आहे। त्याला आतमधून कट मारून घेणार आहे। खराब आहे का नाही बघून घ्यायचे आणि कट मारून घेतलेले आहे। आता हे सगळे वांगे मी कट करून घेतलेले आहे। त्यात आपण 1 ते 2 बटाटे टाकायचे आहे। इकडे मी बटाटे छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेतलेले आहे। त्याच्यानंतर इकडे कढई ठेवलेली आहे। थोडे शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे मी भाजून घेणार आहे। आता मिक्सरमध्ये त्याला बारीक पावडर करून घेणार आहे। आता इकडे मी कढीपत्ता घेतलेला आहे। दाण्याचं कूट ते बारीक करून घेतलेलं आहे। लाल तिखट घेतलेलं आहे। थोडासा काळा मसाला घेतला आहे। मीठ घेतलेलं आहे। हळद घेतलेली आहे आणि आता ह्या मिश्रणमध्ये थोडंसं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे। आता इकडे मी हे मिश्रण तयार केलेलं आहे वांग्यात भरण्यासाठी। आता कट केलेलं वांग्यांमध्ये मी थोडं थोडं मिश्रण भरून घेणार आहे। आता हे सर्व भरून झाले आहे। इकडे मी कढईत तेल टाकलेलं आहे। थोडं जिरं टाकलं आहे। मोहरी टाकली आहे आणि आता मोहरी आणि जिरं तडतडल्यानंतर वांगे आपण भरलेले वांगे तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे। आता हे सगळे करून मी थोडे थोडे वांगे भरून टाकलेले आहे। उरलेला मसाला पण तो टाकून घेतलेला आहे। बटाटे पण टाकलेले आहे आणि हळूहळू मिक्स करून घेतला आहे। आता हे मिक्स करत आहे मी। यात पाणी नाही टाकायचं आहे। थोडंसं वाफून घ्यायचं आपण आहे। आता हे वाफवल्यानंतर गरमागरम वांगा बटाट्याची भाजी तयार आहे। आपण बघायची आहे शिजली का। तर आता ही शिजत आलेली आहे। आता इकडे मी काचेचा बाउल घेतलेला आहे। त्याच्यामध्ये भरलेल्या वांग्याची भाजी काढून आणि ही खाण्यासाठी गरमागरम तयार आहे। तर आवडलं असेल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका।